नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात आशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। काल आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं की घराची स्वच्छता कशी करायची आणि स्वच्छता झाल्यावर आपल्याला जे काही करायचं आहे तो सण चालू होतो, तो म्हणजे दिवाळी चालू होती आपल्या संस्कृतीमध्ये वसुबारसेपासून। गाईला सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे, कामधेनू तिला म्हटलं जातं आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही तिच्यापासून दिवाळीला सुद्धा होते। गाय वासराची पूजा करणं तिन्हीसांच्या वेळी शेतकऱ्यांसाठी हा मोठा पर्वणीचा काळ असतो। तर देशी गाय आणि तिचं खोंड हे कुबेर रूपात, लक्ष्मी आणि कुबेर रूपात पूजलं जातं, त्याला वसुबारस असं म्हणतात। दिवाळीचा पहिला दिवस, पंत्या लावायचा, आकाशकंदील लावायचा पहिला दिवस, या दिवशीपासून दिवाळी चालू होते। तर गाईचं पूजन, ऋग्वेद सांगतं की गाईचं पूजन हे सर्वश्रेष्ठ पूजन आहे आणि गाईला कधीही मारू नये हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। पद्यपुराण सांगतं की कामधेनू ही गाय ही कश्यप ऋषींची पत्नी आदिती हिनं वसुबारसेच्या दिवशी दिवसभर उपास केला होता आणि संध्याकाळी गाय आणि खोंड याची पूजा केली होती। तेव्हा तिला कामधेनू स्वतः प्रसन्न झाली आणि तिनं त्यांना आशीर्वाद दिला की तुला अखंड सौभाग्य लाभू दे, तुझ्या पतीचं आयुष्य वाढू दे, त्याचा नोकरी, धंदा, व्यापार त्या काळी जे काही असेल ते त्याला भरभरून मिळू दे, असा आशीर्वाद कामधेनूने दिला होता। तेव्हापासून आणि आपली संतती ही संतती ही तेजस्वी राहू दे, आयुष्यभर राहू दे, म्हणजे जे काही आशीर्वाद आपल्या संततीला पाहिजेत ते सगळे कामधेनूने दिले होते। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये, तुझ्या घरामध्ये अन्न, धान्य, पैसा या गोष्टीची कधीही कमी पडू नये म्हणून खरी लक्ष्मी ही गाय मानली जाते आणि त्यासाठी वसुबारसेच्या दिवशी गायीची पूजा करणं अतिशय महत्वाचं असतं। तर गायीची पूजा करताना कोणत्याही गायीला आपल्यापासून हानी होणार नाही, कुठेतरी शिजवलेलं अन्न काही घालण्यापेक्षा गोशाळेमध्ये जाऊन काहीतरी दान करणं किंवा हिरवा चारा दान करणं हे तुम्ही करू शकता। गायीची पूजा ही सर्व स्त्रियांचं व्रत आहे, स्त्रियांनी करावी। शेतकऱ्यांकडे तर हा फार मोठा सण मानला जातो की जिथं देशी गाय आहे तिथं साक्षात लक्ष्मी आहे किंवा कामधेनू आहे असं मानलं जातं। तर वसुबारसेला सगळ्यात जास्त काय करायचं आहे तर गोशाळेमध्ये दान करायचंय। आता ज्यांच्याकडे देशी गाय आणि खोंड आहे त्यांना त्याची पूजा करा, नाही तर मूर्तीची पूजा करा। पण मूर्ती पूजनापेक्षा सुद्धा जर तुम्ही जिथं गोशाळा आहेत, जिथं देशी गायींच्या चारा म्हणजे गोशाळा अजूनही चालू आहेत तिथं जाऊन तुम्ही दान करू शकता। काही ना काही हिरवा चारा म्हणा, खुराक म्हणा किंवा बाजरी म्हणा, जे काही तुम्हाला शक्य आहे ते, किंवा पैसे स्वरूपात गोशाळेमध्ये दान करावं। वसुबारसे दिवशी गायीची पूजा करणं किंवा गोशाळेमध्ये काहीतरी दान करणं यामुळं आपल्याला आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, त्याचबरोबर शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून वसुबारसेचा सण हा साजरा केला जातो। त्याचबरोबर कुठलीही गोष्ट असो त्याबरोबर आपल्याला लोकांचं चांगलं करायचं आहे, लोकांचं चांगलं शिंतायचं आहे, या गोष्टी जर आपण मनामध्ये ठेवल्या तर दिवाळीच्या प्रत्येक सणाला वेगळा वेगळा संदेश हे आपल्याला आपले सण देत असतात। त्याचप्रमाणे सुरुवात करायची वसुबारसेपासनं, गायीपासनं, की गायीसारखी गरीब, गायीसारखी हे जे आपल्याला ज्या म्हणी किंवा काय हे लावलं जातं, तर गायीचा अर्थ समजावून घ्या, गोमातेची सेवा करा, गोहत्या करू नका आणि गोशाळेला दान करा। आज अनेक ठिकाणी आपल्या भारतभर की गायी म्हाताऱ्या झाल्या की सोडून दिल्या जातात, पण भरपूर सारे संत, महंत, गुरुजी असे आहेत की त्या गोशाळेचं, त्या गायींचं म्हातारपणापर्यंत रक्षण करतात, त्यांचं औषध पाणी, त्यांचा चारा पाणी हे ते स्वतः करत असतात। तर अशा सगळ्या संस्थांना, अशा सगळ्या गोष्टींना आपण मदत करणं हे अतिशय गरजेचं आहे, तरच आपली कामधेनू ही पुढेपर्यंत राहील। आता अर्थातच खूप कमी झालं आहे की बैलांचं प्रमाण, बैलगाडीचं प्रमाण हे सगळं कमी झालं आहे आणि त्याला एकच कारण आहे की देशी गाईला सांभाळणार कोण, कारण ज्या गायी दुधाच्या असतात त्याला कुणीही सांभाळतं, पण देशी गाय लवकर दूध देणं बंद करते आणि मग तिला सांभाळणार कोण हा मोठा प्रश्न असतो। तर तो प्रश्न आपण सोडवायचा आहे। जे लोक हे चांगलं काम करतात त्यांना
मदत करायची आहे कोणत्याही रूपानं, त्याच वेळी कामधेनू आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस वसुबारसेचा हा कोणतेही उपाय करणं किंवा कुठेतरी दिवा लावणं, कुठेतरी 2 गोष्टी जाळणं हे असलं करण्यापेक्षा जिथं कामधेनू सांभाळली जाते तिथं जाऊन त्याला मदत करणे हे सगळ्यात मोठं वसुबारसेचं मुख्य हे आहे. जर तुमच्याकडे गाया असतील तर छानच आहे की तिला शेतकरी महिलांना माहितीच आहे की आपण काय करतो, गाईला स्वच्छ धुतो, तिला झेंडूच्या फुलांचा हार घालतो, बाजरी खाऊ घालतो, तिची पूजा करतो. गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हा गोमातेला दाखवला जातो किंवा ते चारलं जातं. पण जिथं गाय नाहीये तिथं मी स्वतः मूर्तीपूजनापासनं अलिप्त आहे, गाय वासराच्या मूर्तीपूजनापासनं. बाकी देवदेवतांच्या मूर्ती ठीक आहे, पण गाय वासराची मूर्ती पूजून आपल्याला काहीच मिळणार नाहीये. तर जिथं गोमातेचं जाऊन तुम्ही पोट भरू शकता तिथं मात्र तुम्हाला कामधेनूचे आशीर्वाद हे मिळणार आहे. त्याच वेळी तुम्हाला संतती ही तेजस्वी होणार आहे किंवा जे आहे ती संतती सुद्धा तुमची तेजस्वी राहणार आहे, बुद्धिवान राहणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख, दारिद्र्य हे येणार नाहीये. त्याचप्रमाणे पतीला चांगलं आरोग्य लागणार आहे असा आशीर्वाद कामधेनूनं वसुबारसेचं व्रत करणाऱ्या सगळ्यांना दिलेला आहे. तर खऱ्या पद्धतीनं आपल्याला वसुबारस साजरी करायची असेल तर गोमातेचं रक्षण करा, गोमातेला मदत करा. जे लोक सांभाळतात त्यांना जरूर मदत करा. तर चला, पहिला दिवस दिवाळीचा वसुबारसेचा या प्रकारे सर्वांनी करायचा आहे. तर मूर्तीपूजनापेक्षा सुद्धा गोशाळेला जास्तीत जास्त दानधर्म करावा हेच आपण आपल्या छोटीशा अशा सारिका लाईफस्टाईल आणि एस ज्योतिष कट्टा या तिन्ही परिवारानं या वसुबारसेला हाच नियम करायचा आहे की आपण गोशाळेमध्ये जाऊन किंवा रस्त्यावर सोडलेल्या जरी गाया असल्या तरी त्यांना पोटभर एखादा चारा देऊन या प्रकारची गोसेवा, खरोखरची जी गोमाता आहे तिची सेवा करणं ही सगळ्यात मोठी शपथ घ्या. वसुबारसेला आपल्याला हेच काम करायचंय, ना की मूर्तीपूजा करायची आहे ना काही. तर खऱ्या गाईचं पोट भरणं, खरा लक्ष्मी कुबेर, खरा खोट हा उद्या बैल होतो आणि शेतकऱ्याचा राजा होतो. तर या सगळ्या गोष्टी जर आपण छोट्या छोट्या प्रमाणात त्यांना मदत केली तर आपल्याला खऱ्या अर्थानं पुण्य लागणार आहे. वसुबारसेचं किंवा कामधेनूचं किंवा गाय वासराची जी पूजा करून सुरुवात केली जाते त्याचं. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. वरती दिलेल्या नंबरवरती सर्वच्या सर्व आपले प्रोडक्ट्स ऑफर प्राइस चालू आहे. तर त्वरा करा, घाई करा. दिवाळी धमाका बॉक्स हा आता संपत आलेला आहे. 12 तारखेला ह्याचं बुकिंग पूर्णपणे बंद होणार आहे. तर ज्यांना अजून सगळेच बुकिंग बंद होणार आहेत 12 तारखेला, तर त्याच्या आधी जे काही तुम्हाला बुकिंग करायचं आहे ते जरूर वरती दिलेल्या नंबरवरती करा. त्याच्यावर स्टेटस आहेत, याच्यावर छोटे शॉर्ट व्हिडिओ आहेत, भरपूर सारे दिवे, भरपूर सारे प्रकार आपल्याकडे क्रिस्टलमध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहेत. तर जे काही तुम्हाला बुकिंग करायचं आहे ते 12 तारखेच्या आतमध्ये बुकिंग करायचंय. त्याच वेळी दिवाळीपर्यंत सर्व वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.